असा बाप उभा असतो, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो, माझ्या लेखीनं काळीच माझं तुटतं. पण आज हे हजाराची फौज, अहिल्याईनं जशी पहिली स्त्रियांची फौज तयार केली, हा तो आहे तो. कारण तुला सांगतो, बापाला तुम्ही बघत आला, अकॅडमीची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघत आला, बापाला बघत आला, या रविवारी तुला भेटायला येईल बा, त्या बापाला बघत आला. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवला. आणि त्याच बापाला त्याच डोळ्याला आज बघितलेला आहे, लेकीच्या अंगावर वर्दी आली आणि बाप म्हणतो लेकीला जय हिंद, जय हिंद. एक हे पोरग्यावर अत्याचार होता कामा नये याची जबाबदारी तुमची. सकाळी उठा, धावा, शरीर मजबूत करा. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमाग अशी आई उभी आहे. बापाचा शर्ट अश्रूने भेजलेला आहे, आईचा पदर अश्रूने भेजलेला आहे. पोलीस स्टेशनची जमीन सगळे अश्रूने भेजलेली आहे. आणि बाप पोलिसांना सांगतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, माझं लेकरूच परत आलं नाही साहेब, माझं लेकरूच परत आलं नाही. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा आपल्या आयुष्यामध्ये येतो. आपल्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, रोमिओ काय बनतो, भाड्याची गाडी घेऊन तुझ्या माग माग काय येतो. आणि 20 वर्ष ज्या आई बापानं आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना या राष्ट्रातल्या लेकीनं लाज नाही काय वाटत. हे माझ्या लेकीनं, आज तुम्हाला तुमचं परिवर्तन करायचं. उद्या तुझ्या जवळचा पैसा दिसाल बघ, कुठल्या तर हरामीला नक्कीच पैसा दिसेल बघ. हे तुझी आता पोझिशन दिसेल बघ, तुझ्या अंगावरची वर्दी त्या नालायकाला दिसेल बघ. आणि जरी त्याचं लग्न झालं असेल तरी हरामखोर म्हणेल, माझा तुझ्यावर लई जीव आहे. आपली ओळख आहे 10-15 वर्षापासून. एका क्षणात मी या माझ्या बायकोला पोरांना सोडायला तयार आहे, मला तुझ्या सोबत राहायचं आहे. असा अनेक लांडगड नक्कीच येतील पोरीनं तुमच्या आयुष्यात. हे तुमचा पाय घसरण्याची शक्यता आहे, पण तू राहिली आहे, तू वाघिणी आहे, तू तर फसणारच नाही. पण राष्ट्राच्या कुठल्या लेकीला तू फसू देणार नाही. आज ही शपथ घेऊन इथून उठावीच नाही. कारण बाप सांगतो हा पोलिसांना, साहेब शोधून काढा साहेब माझ्या लेकीला. हे पोरीना 20 वर्ष ज्या आई बाबांना मला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बाबाच्या त्या शिक्षकांच्या तोंडावर थुकून आपण निघून जातो का? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुमच्या शरीराचा उपभोग घेतलं ते प्रेम आहे का? तुमच्या पैशावर ते प्रेम आहे का? जे प्रेम एखाद्या 1000 रुपयांचा साठी तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन विकतं ते प्रेम आहे का? नाही माझ्या लेकीनो. बापाला 1 पेन मागत होता, 5 पेन बापानं देत होता. बापाला 1 चप्पल मागत होता, दीदी विल टेक अ ब्रँडेड शूज फॉर यू. वी आर गोइंग टू टेक अ ब्रँडेड शूज फॉर यू. वी आर नॉट गोइंग टू यूज द ऑर्डिनरी शूज. हे कोणी 2 ब्रँडेड बूट देत होता. अगं 1 ड्रेस मागत होतीस, 5 ड्रेस देत होता. मग तो बाप तुझं लग्न केलं कसं करायला सांगू. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद त्याच्यात आहे. प्रेमाच्या विरोधात नाही बापू रे. फक्त महाराष्ट्रामधल्या या 2025 मध्ये लेखी गेल्या कुठे, गायब झाल्या, गेल्या कुठे, गेल्या कुठं. अखंड राष्ट्रावर ओरडतोय बाप. हा कुठल्या जातीचा धर्माचा प्रश्न नाही, हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही. राष्ट्र प्रथम, देश प्रथम. हा भारत माझा देश आहे, माझा
माझ्या लेकीनं आणि पोलीस स्टेशनला त्या पोरी येतात. बाप म्हणतो दीदी प्रेमाला विरोध नाही, पण एखादं चांगलं पोरग असतं तर हो म्हणाला असतो. राहू दे चांगलं, राहू दे नोकरीवालं, निर्व्यसनी एखादा शेतकरी असता तरी हो म्हणाला असतो. पण हे मामा खातय गांजा पितय, पोलिसांना तुम्हीच सांगता या माणसाला या बापाला मी ओळखत नाही म्हणून. माझ्या लेकीनं एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही. हा क्षण हा विचार पेरायचा आहे तुम्हाला. राष्ट्रामध्ये पेरायचा आहे, राष्ट्राच्या प्रत्येक लेकीमध्ये पेरायचा आहे. महाराष्ट्रातून दामिनी पथक फिरत आहे, त्या हरामींना चांगला धडा शिकवत आहे. शाळा कॉलेजच्या बाहेर उभे राहणारे ते रोमिओ त्यांना सरकून काढत आहे. पण माझ्या लेकी त्यांना दाद देत नाही. दामिनी पथकाला सुद्धा फसवायला लागल्या आणि कुठल्या तर नालायक हरामखोराच्या जाळ्यामध्ये फसू लागल्या. हा 1-2 वर्षानं पुन्हा रडत येऊ लागल्या, मला फसवलं, मला फसवलं. तो नालायक तुमचं शील चारित्र्य घेऊन निघून जातो तुझ्या शरीराच्या तुकडे सुद्धा करतो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे.